नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मराठवाड्यातील स्पेशल आणि पारंपरिक रेसिपी धिरडे आणि आमरस। हे रेसिपी बनवणं खूपच सोपं आहे, पण ही रेसिपी बनवताना साहित्याचं प्रमाण एकदम अचूक असला पाहिजे आणि हे सगळे साहित्य घरी अवेलेबलच असतात आपल्या। आणि हे जर ह्याचं प्रमाण अचूक असला तर आपले धिरडे तुटणार नाही ना, काहीच नाही, एकदम मस्त असं होणार। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी एका टोपामध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेते आणि 1 वाटीला थोडंसं कमी असं बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेते। हे सगळं पीठ माझं घेऊन झालेलं आहे। मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि कलरसाठी हळद टाकते। हळद ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि मी इकडे लाल तिखट टाकले, लाल तिखटही ऑप्शनल आहे। इथे मी लसूण टाकलेलं आहे, लसणाने याची टेस्ट खूपच छान लागते। आता हे सगळं मिश्रण मी पाणी घालून एकजीव करणार आहे। इथे मी पाण्याचं प्रमाण किती घेते ते मी सांगू शकत नाही, कारण मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते त्या प्रकारे आणि त्याप्रमाणे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी हवी। बघू शकता एवढं आपल्याला पातळ ह्याचं पीठ करायचं आहे। आता इथे मी आमरस बनवून घेते। आमरससाठी मी इथे आंबे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्याला चांगलं नरम करून हाताच्या साहाय्याने त्याची सगळी असे म्हणजे त्याची कोई आणि हे सगळं साफ करून पाण्याने त्याला मस्त असं मिक्सरमध्ये असं ग्राइंड करून असं मस्त। तुम्हाला जर मिक्सरमधला रस नको हवा आहे तर तुम्ही मिक्सरचा वापर न करता असं रवीच्या साहाय्यानेच तुम्ही हे रस बनवू शकता आंब्याचं। आता हे सगळे जे त्याचे सालीबिली राहिलेले आहेत ते मी पाण्याच्या साहाय्याने थोडंसं धुवून त्याला मिक्सरमध्ये चांगलं असं फिरवून घेते। घेण्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं साखर टाकते आणि तुम्हाला जेवढं गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका। ह्याच्यामध्ये मी थोडीशी एलची पण टाकलेली आहे। आता हे सगळं रस मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे। जर तुम्हाला मिक्सरमधला रस नाही आवडत असेल तर तुम्ही रवीच्या साहाय्यानेही बनवू शकता। बघू शकता माझं इथे आमरस एकदम किती मस्त असं रेडी झालेलं आहे। आता मी धिरड्यांची तयारी करते। इथे माझं हे मिश्रण 25 मिनटं मस्त मुरलेलं आहे। आता मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे आणि एका टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ते पाणी मी तव्यावरती चांगलं शिपडलेलं आहे। आता मी हे धिरडं गॅसवरती टाकते। असंच तुम्ही एकदम अलगद आणि एकदम थोडं असं पातळसारखं टाकून घ्या आणि ह्याला 1-2 मिनटं झाकण लावून ह्याला मस्त असं शिजू द्या। 1 मिनटं झालेलं आहे। मी आता ह्या धिरड्याला पलटी करते। बघू शकता किती मस्त आपला धिरडं झालेला आहे। कलरही खूपच छान आलेला आहे, बघा किती मस्त झालेला आहे। अशा प्रकारे मी आता इथे दुसरा पण तुम्हाला धिरडं बनवून दाखवते। ही रेसिपी खायला खूपच छान लागते आणि खूपच झटपट आणि इन्स्टंट रेसिपी आहे। घरी जे साहित्य आहे त्याच साहित्यात आपली ही रेसिपी बनवून तयार होते। अशा प्रकारे मी दुसरंही धिरडं तुम्हाला टाकून दाखवते। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। आता उन्हाळ्याचा सीझन आहे, आंबे खूपच स्वस्त झालेले आहेत। ही रेसिपी उन्हाळ्याच्या सीझनमध्येच बनवतात, कारण आंबे पण येतात म्हणून आमरस आणि धिरडे ही रेसिपी बनवतात। अशा प्रकारे मी इकडे दुसरं पण धिरडं करून दाखवते आणि ह्या धिरडेला तुम्ही 1 मिनटं असं झाकण लावून ठेवा, नाही तर हे आपलं धिरडं कच्चंच राहणार आणि शिजणार नाही आणि तुटणार। आणि मी साईडला थोडंसं असं तेल टाकलेलं आहे। बघू शकता किती मस्त अलगद हाताने मी एकदम हलक्या हाताने हे सगळं फिरून घेते आणि पलटी मारून घेते। इथे माझी ही पूर्ण रेसिपी खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे। हळद आणि लाल मिरची हे आपल्याला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकायचं, नाही तर नाही। तुम्ही आता बोलत असाल की आमरस तर गोड आणि मिरची पावडर, तर हे तिखट आणि गोडचं कॉम्बिनेशन खूपच चांगला लागतो। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। थँक्यू।